तर आज आपण प्रिन्सेस कटचा ब्लाऊज शिवतोय आपण. तर प्रिन्सेस कटचा पॅडेड ब्लाऊज आहे हा 4 टक्सचा आहे. तुम्ही बघताय मापाचा ब्लाऊज जो आहे तो 4 टक्सचा आहे. तर ह्याचं आपण माप घेऊन पाहूयात. तर ह्याचं शिलाई ह्याची 10 वर आहे, म्हणजेच हा 40 साईजचा ब्लाऊज आहे. ठीक आहे, 40 चेस्टचा. आणि याची हाईट आहे 14 इंच. तर आता 14.25 इंच, सॉरी 15.25 इंच आपण उंची घेणार आहोत आणि 11.5 रुंदी घेणार आहोत. ठीक आहे, ह्याची रुंदी किती आपण मार्जिन सहित बघूया. 11 प्लस हा अर्धा इथं जातोच टक्स मध्ये आणि इतर मार्जिन मध्ये. तर आता आपला फिक्स पॉइंट आहे की आपलं 15.25 उंची आणि 40 चेस्टचा. तर 15.25 आपण उंची घेतोय. हे पहा, बघू शकता तुम्ही 15.25 आणि 11.5. ठीक आहे, तर ह्याचे गळे मोठे आहेत, बघू शकतो आपण. गळा पण 4.5 इंचाची आपली पट्टी. मी गळा कधी पण मोजताना मी वरून नाही मोजत, पट्टी किती इंचाची आहे ती मोजते. सो ज्याची त्याची पद्धत असते या सगळ्या गोष्टींची. तर ह्याचा 9.5चा गळा आहे, म्हणजे थोडक्यात म्हणजे 9.5चा गळा येणार तो, कारण की इथे पाऊण इंच आपलं जातं. ठीक आहे, गळ्याचं मार्किंग मी कट आत्ताच करत नाही, गळा तुम्हाला दाखवायसाठी करते फक्त. तर आता इथं आपण 5 इंचच घेतोय, कारण की ब्रॉड गळा आहे. ब्रॉड गळ्याला मी 6 इंचाचं किंवा 5.5 इंचाचं हे शोल्डर घेत नाही, ते 5 इंचाचं घेतलंय आणि गळा आपला 2.5 इंचाचा येईल. ठीक आहे, मोंडा आपला आहे 5.5 इंचाचा. तर ह्या गोष्टी सगळ्या आहेत ना, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार म्हणण्यापेक्षा ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार. कोणाला त्यांच्या पद्धतीचा असेल किंवा इथं कोण 1.5 घेत असेल, इथून 5.5 आणि इथून 6 घेत असेल, ते पण कोणाला छान बसू शकतात. हा ज्याचा त्याचा विषय. मोंड्यातून आपण 5 इंच घेतलेला आहे, तो पण आपण खूप असं रुंद घेत नाहीये. तर इथे आपण 11.5 घेतलंय आणि खाली आपण 11 घेणार आहोत, अर्धा इंच कमी. ठीक आहे, अशा पद्धतीने आता हा आपला कटिंग करून झालाय पार्ट. तर आता आपण फ्रंट साइड घेऊयात. फ्रंट साइड घेताना पण हे आपण कट इथे अर्धा इंच मी जास्तीचं ठेवते. हा आपला प्रिन्सेसचा टक्स पॉइंट, टक्स जिथे आपण शिवून घेणार आहोत, म्हणजे हा गोल राऊंड, तिथे तो विषय येणार आपला जास्तीचा. जसंच्या तसं मी मार्किंग करून घेते. हे मार्किंग झाल्यानंतर इथनं 1 इंच खाली घेते मी. त्याच्यानंतर ह्या आपल्या काय म्हणतात, हे हुक पट्टीपासून 4 इंचावर घेते मी. टक्स पॉइंट आहे आपला 10 इंचावर.
सॉरी 11 इंचावर, कारण की ब्लाऊजची हाईट जास्त आहे. 11 इंचावर आपला हा टक्स पॉइंट आहे. ठीक आहे. तर जस्ट इथून आपण 5-6.5चं अंतर घ्यायचंय. अशा पद्धतीने. आणि इथे आपण 2 इंच, सॉरी 2 इंच किंवा 1.25 इंच सोडा. 1-1.5 इंच पण सोडू शकतो, पण ते छोट्या चेस्टसाठी ठीक आहे. त्याच्यानंतर 2 इंचापर्यंत इथे आपल्याला एकच माप ठेवायचं, हे वालच. आणि त्याच्यानंतर इथपर्यंत आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे जस्ट. आता हे आपण तुम्ही आकारानुसार थोडस कटिंग मध्ये बदल करू शकता. ठीक आहे. आता तुम्ही म्हणताल इथूनच आलं आणि त्यांनी इकडून घेतलं, त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं जसं आपल्या नजरेला हा कट छान दिसेल. आता इथून मला छान वाटलं नाही, मला जरासं इथून घ्यावं असं वाटलं तर घेतलं मी. शेवटी हे आकारावर डिपेंड आहे. आता चेस्ट जास्त असल्यामुळे आपल्याला इथे टक्स पॉइंट जास्त येईल, त्यामुळे 1/2 इंचाचं इथे टक्स घेते मी. अशा पद्धतीने. आणि इथे आपण हे जुळवून घेणार आहोत असं. तर अशा पद्धतीने मी प्रिन्सेस कटचं कटिंग करते. आणि गळा आपला, गळा पण मी नेहमी डायरेक्ट मोजत नाही, इथे शोल्डरला शोल्डर लावते कटिंग करताना. असा गळा ठेवून घेते आणि असं. आणि टेलरिंग मध्ये कसं आहे, कोणी शिकवण्यापेक्षा आपल्या हातांना सवय काय लागली ना, हे जास्त महत्वाचं असतं. ठीक आहे. आता आपण कटिंग करून घेऊयात. नो एडिट व्हिडिओ आहे हा, कुठेही एडिट करत नाहीये मी, कट टू कट दाखवतेय. जस्ट मी स्पीड वाढवेल थोडासा, जास्त काही एडिट नाही, जास्त म्हणजे एडिट करणारच नाहीये. इथे मार्किंग आपण टक्सचं करून घेऊया, कारण की पॅडेड ब्लाउज आहे. नंतर पुन्हा आपल्याला मार्किंग शोधत बसावं लागतं कुठे गेलं, त्यामुळे लॉच मारून घेतला एक. तर आपली बाह्य आहे 10.5 इंच. 10.5 प्लस 2 रेषा पुढे आहेत. आपण कटिंग करताना 11.5ची बाही कटिंग करणार आहोत. साडे 11 प्लस इथे 3.5 इंच. 3 इंचापर्यंत जरा सेमच मार्किंग करून घेऊया, त्याच्यानंतर हा उतार खाली जाईल.
आतला शेप. अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घेऊया. जर भाईचं तुम्हाला कट टू कट फिटिंग पाहिजे असेल तर इथं भाईची रुंदी ठेवून 1 इंच 1.5 इंचावर इथे खून करून घ्यायची आणि हे कटिंग करून लगेच घ्यायचं. म्हणजे नंतर आपल्याला इथे आपल्याला भाईला जॉईंट द्यावा लागेल जरा. इथे 1-1.5 इंचाचा जॉईंट येणार आहे आपला, तो पण मी शिवतानाच करेल. त्याचं जे काय असेल ते आत्ता नाही करत मी. हे बघूयात आता आपण. हे सिल्कचं कापड आहे ते आपण टाकून घेतलंय मेन फॅब्रिक. त्यानंतर इथे आपण अस्तर ठेवून घेतो. ह्याच साईडला आपण फ्रंट गळ्याची साईड ठेवूया. हे पण इथे छान बसून जातंय कोपऱ्यात एका. ठीक आहे. सो हे नंतर ठेवते मी, आधी हे कटिंग करून घेते. आपल्याला जास्त घ्यायचं नाहीये कारण की प्रिन्सेस कट शिवतोय आपण. आपल्याला मध्ये ट्रान्सपरंट म्हणजे मध्ये मोकळच ठेवायचं आहे. अस्तरला अस्तर जोडून घ्यायचं नाहीये. त्यामुळे ही साईज आपली, आपण इतर वेळेस कसं बिना पॅडेटचं असेल तर काय करतो की ह्या गोष्टी एकमेकांना आपण चिकटवून किंवा शिवून घेतो, अस्तर आणि मेन कापड. पण आता तसं नाहीये. आपल्याला दोन्हीही कट टू कट सेम कापायचे. नाही कापलं, थोडंसं पुढं मागे झालं तर मग मध्ये गुढी येईल किंवा फुगा झाल्यासारखं होईल. आणि जेव्हा खूप ट्रान्सपरंट कपडा असतो तेव्हा कसा ब्लाऊज शिवायचा, कारण की पॅडेड पण शिवायचं म्हटलं पॅड पण दिसले नाही पाहिजेत, कापड पण खूप सुळसुळीत असतं. तर ह्या गोष्टी पण मी पुढच्या ब्लाऊज शिवताना सांगेलच तुम्हाला. तसा एखादा ब्लाऊज शिवायला आले की त्याचं शूटिंग मी नक्कीच करेल आणि तुमच्याशी शेअर करेल.